नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। राज्यभरात नेत्यांच्या सभांचा धडाका। रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार। रवींद्र चव्हाणांसंदर्भात मला आता काहीही बोलायचं नाहीये। योग्य वेळी मी नक्की बोलेन। 2 नंबरला काहीच किंमत नसते या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान। मालवणमधील सभेत एकनाथ शिंदेंकडून निलेश राणेंचं कौतुक। इलाका किसी का भी हो, धमाका निलेश करेगा म्हणत निलेश राणेंवर कौतुकाचा वर्षाव। माजी आमदार शहाजी बापूंच्या कार्यालयावर छापे। शहाजी बापूंची सभा झाल्यानंतर छापे टाकल्याची माहिती। एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी। अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश। उज्ज्वला थिटे आणि राजन पाटलांमधील संघर्षामुळे अनगर निवडणूक चर्चेत। आडनाव गोरे धंदे मात्र काळे। मेहबूब शेख यांची जयकुमार गोरेंवर टीका, तर त्यांनी नशेत केलेली टीका। नशा उतरल्यावर आमच्यासोबत बोला, मेहबूब शेख यांच्या टीकेचा जयकुमार गोरेंकडून समाचार। माझं मंत्रिमंडळ भरलंय, आता मंत्रिमंडळात जागा नाही। ईश्वरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा जयंत पाटलांना टोला। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार पुन्हा एकदा मैदानात। संजय राऊतांची आज पत्रकार परिषद। राऊत काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष। युगेंद्र पवारांच्या लग्नात आत्या सुप्रिया सुळेंचा डान्स। शरद पवारांची उपस्थिती, तर वरातीत पार्थचा जल्लोष। आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन। 19 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात एसआयआरच्या मुद्द्यावर गोंधळाची शक्यता। आणि दित्वाह चक्रीवादळाचा तामिळनाडूला तडाखा। 3घांचा मृत्यू। तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथकं तैनात। बचाव कार्यात भारतीय हवाई दलाचीही मदत। आपण गावाकडच्या 50 बातम्या बघूयात। कराड नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत 4 पक्षांच्या उमेदवारांसह 5 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत। शिवसेनेकडून डावललेले रणजित पाटील यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे प्रचारात रंगत आलेली आहे। त्यांना मिळणाऱ्या मतांचा फटका कुणाला बसणार याची चर्चा कराडमध्ये आहे। अकलूजमध्ये राजकीय वातावरण सध्या तापलंय। आडनाव गोरे धंदे मात्र काळे असं म्हणत शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांनी मंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा साधला। दरम्यान ही नशेत केलेली टीका आहे, नशा उतरली की कळेल असं प्रत्युत्तर जयकुमार गोरेंनी दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उरणच्या नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार शोभा कुळीशहा यांच्या प्रचाराकरता आयोजित केलेल्या सभेला फोनवरून संबोधित केलं। सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केलं। तळेगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये चुरस वाढलेली आहे। महायुतीचे उमेदवार संतोष दाभाडे यांच्या समोर अपक्ष उमेदवार किशोर भेगडे यांनी आव्हान उभं केलेलं आहे। प्रभावी प्रचार मोहीम राबवत आघाडी घेतलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर गेलेली आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 4 डिसेंबरला नव्यानं फुलंब्रीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली। विरोधकांचे आक्षेप आणि नागरिकांच्या नाराजीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदार यादी फेरतपासणी प्रक्रियेला 7 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। त्यानुसार आता मतदारांना 11 डिसेंबरपर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदणी व दुरुस्ती करता येणार आहे। विधानसभेमध्ये जसं बहुमत दिलं तसं स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला यश मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। कोकण आणि शिवसेनेचं वेगळं नातं आहे। कोकणचा विकास करण्याचा शब्द द्यायला मी आलेलो आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिंदे साहेबांनी उद्योगमंत्री बनवलं। विरोधकांचे डिपॉझिट घालवून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून द्या आणि शिवसेनेला मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन केलं मंत्री उदय सामंत यांनी।
काही जण माझ्या समोर गपगुमान बसतात, माझी पाठ फिरली की चक्र फिरवतात, त्यांना वाटतं मला काहीच कळत नाही, असं अजित पवार म्हणाले. समोरून विरोध करा, गद्दारी करू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. बारामती इथली बातमी आहे. बारामती इथल्या प्रचार सभेमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना मागून प्रचाराची रिक्षा गेली. त्यावरून तू थांब रे जरा, हा नवटंकी करतोय. काही फक्त दिखावा करतात, काही कामं करून दाखवतात. फक्त आवाज कसा, मी काम करत नाही याचा आवाज कसा होईल तेच पाहतात, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर नाव बदलून मी पहिल्यांदा आलोय, याचा मला आनंद आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ईश्वरपूरची सत्ता द्या, सांगली जिल्ह्यात सर्वत्र विकास करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मंत्री छगन भुजबळांनी थेट हॉस्पिटलमधून येवल्याच्या मतदारांशी संवाद साधला. जेवढं प्रेम तुम्ही मला दिलं तेवढंच महायुतीच्या उमेदवारांना द्या, असं आवाहन भुजबळांनी केलं. अमरावतीमधील वरुड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये माजी खासदार नवनीत राणा यांनी रोड शो काढला. शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या रोड शोला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वात प्रचार रॅली काढण्यात आली. चोपड्यातील मतदार नम्रता पाटलांना मतदान करून शिवसेनेचा पॅनल निवडून देतील, असा विश्वास अमृता सोनवणे यांनी व्यक्त केला. वाशिम नगर परिषदेची पूर्ण तर रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5 ब आणि 10 अ ची निवडणूक लांबणीवर पडलेली आहे. रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5 ब आणि 9 अ या नगरसेवकांच्या 2 जागांकरता 20 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेचं निवडणूक पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. सोबतच नगरसेवक पदांकरता शेगाव इथं 2, जळगाव 3, जामोद आणि खामगावमध्ये 4 वॉर्डातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्यामध्ये येत्या 2 डिसेंबर रोजी 11 ऐवजी 10 नगरपालिका नगराध्यक्ष पदाकरता मतदान केलं जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोना नगर परिषदेच्या 2 प्रभागांमधील निवडणुका लांबणीवर गेलेल्या आहेत. न्यायालयीन अपील दाखल असल्यानं निवडणूक आयोगाच्या आदेशानं निवडणुका पुढे गेलेल्या आहेत, लांबणीवर टाकलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. 2014 मध्ये रक्षा खडसेंच्या उमेदवारीचा वाद चांगलाच गाजला. या उमेदवारीचा किस्सा मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितला. 2019 मध्ये रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत निगेटिव्ह सर्व्हे होता, पण ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या, असं मुंडे म्हणाले. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून नशिराबाद पोलीस ठाण्याच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला. गावातील मुख्य चौक, बाजारपेठ परिसर आणि संवेदनशील भागामध्ये रूट मार्च काढण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामाकरता प्रशासनानं सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविकांची बूथस्तर अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. पण मुंबई महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार CHV आणि आशा सेविका नगरपालिकेच्या कर्मचारी नाहीत, त्यामुळे त्यांना निवडणुकीचं काम बंधनकारक नाही, असा पवित्रा घेत मुंबईतील 4500 सेविकांनी बूथस्तर अधिकारी म्हणून काम करायला थेट नकार दिलेला आहे. आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंचा एकेरी उल्लेख केला, जहरी टीका केली. 15 वर्ष सत्तेत असताना कर्जचा विकास दिसला नाही का, असा सवाल थोरवेंनी केला. 2 नगरपरिषद निवडणूक प्रचाराच्या वेगवेगळ्या झालेल्या सांगता सभेमध्ये दौंडचे भाजप आमदार राहुल कुल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चांगलीच जुंपलेली आहे. माझ्या ओळखीचा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी त्यालाही सांगेन इथं मदत करायची, इथे मदत करायची असं मिश्किल वक्तव्य केल्यानं दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं. शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र हवाई प्रवास केला. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड ते कराड असा विमान प्रवास या दोघांनी एकत्र केला. उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक दिवसेंदिवस बिघडतच चाललेले आहे. अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेचं वेळापत्रक तर बिघडलेलंच होतं, त्याची बोंबच होती, पण त्या पटपट आता पश्चिम रेल्वेचा फक्तशीरपणा कोलमडलेला आहे. चर्चगेटहून बोरिवली, विरार आणि डहाणूकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनचा रिटर्न प्रवास विलंबाचा झालेला आहे. या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने चर्चगेट स्थानकात परत येतात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेम आदी यंत्रणांची तपासणी करण्याकरता घेण्यात आलेली इंटिग्रेटेड पॅसेंजर ट्रायल यशस्वी झालेली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे विमानतळावरून येत्या 25 डिसेंबरला होणाऱ्या उड्डाणाचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25च्या नगरसेवक
संचानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन 5 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात यावं असे निर्देश शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण संचालकांना दिले होते, परंतु त्याला शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या विविध संघटनांनी जोरदार विरोध केला। या प्रक्रियेला सरकारनं स्थगिती दिली आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये घाऊक फळ बाजारामध्ये फळभाज्यांची आवक वाढली आहे। मटार, बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर घेवड्याच्या दरामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 10 ते 12% घट झालेली आहे। यावेळी मागणी वाढल्यानं ढोबळी मिरचीच्या दरात 10% वाढ झाली। अन्न फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायम आहे। रविवारी शहर आणि उपनगरामधील अनेक भागांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 170 ते 272 अंकांच्या चिंताजनक पातळीवर नोंदवला गेला। शहराची हवा अजूनही मुंबईकरांच्या आरोग्याकरता घातक असल्याचा निष्कर्ष हवामान विभागानं काढला आहे। नवी मुंबईच्या सानपाडा इथल्या वाहतूक कोंडीत लवकरच ती फुटेल अशी शक्यता आहे। पाम बीच लगत असलेल्या मोराज सर्कल इथल्या भुयारी मार्गाला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलेली आहे। पालिकेमार्फत लवकरच हे काम हाती घेण्यात येणार आहे। झोपडपट्टी मुक्त मुंबईचं उद्दिष्ट गाठण्याकरता झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना चालना देण्याकरता झोपडपट्ट्यांचाही समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। त्यानुसार 50 एकर किंवा त्यापेक्षा अधिक जागेवरील झोपड्यांचा, इमारतींचा, चाळींचा समूह पुनर्विकास केला जाणार आहे। झोपू प्राधिकरणानं 5 जागांचा शोध सुरू केलेला आहे आणि त्यापैकी एक मानखुर्दमधील जागा निश्चित झालेली आहे। नोव्हेंबरमध्ये मुंबईत 12,000हून अधिक घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला यातून मुद्रांक शुल्कापोटी 1043 कोटी रुपये महसूल मिळालेला आहे। ऑक्टोबरमध्ये 11,000हून अधिक तर नोव्हेंबरमध्ये 12,000हून अधिक घरांची विक्री झाली। ऑक्टोबरच्या तुलनेमध्ये नोव्हेंबरमध्ये घरांच्या विक्रीत काहीशी वाढ झाली आहे। शहापूरमधील गजबजलेल्या खर्डी बाजारपेठेमध्ये भंगार चोरांनी धारधार शस्त्रानं योगेश भोईर या तरुणावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालेला आहे। हल्लेखोर पसार झालेला आहे। खर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। नागपूरमधल्या वर्धमान नगर शिवाजीनगर रस्त्यावरच्या माहेश्वरी अपार्टमेंटमधील फोम गोदामाला रविवारी रात्री भीषण आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक झालं। अग्निशमन दल उशिरा पोहोचल्यानं 2 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। वर्ध्यामध्ये वाहन तपासणीमध्ये 2,64,000 आढळून आलेले आहेत। सोन्याचा आणि चांदीचा ऐवज ताब्यात घेण्यात आलेला आहे। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली। पालघरमध्ये बोईसर तारापूर चिंचणी बायपासवर इनोव्हा कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली। भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र घोरावळेश्वर या डोंगर पायथ्याशी अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत 1000 रोपांचं वृक्षारोपण करण्यात येणार आहे। जेके फाउंडेशन आणि श्री क्षेत्र घोरावळेश्वर या विकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला जातो आहे।